मुंबई पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनांनी हादरलेली आहे। मुंबईमध्ये चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झालाय। सॅन पनवेल महामार्गावर काल रात्री 9:50 ही घटना घडली आहे। कारवर दोघांनी गोळीबार केला आणि यामध्ये बांधकाम व्यावसायिक सदुद्दीन खान हे जखमी झालेले आहेत। कारमधून ते बेलापूरच्या दिशेने जात असताना डायमंड गार्डन इथे अतुल पार्कमध्ये त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांच्यावर दोघांनी गोळीबार केला। यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। दरम्यान हा हल्ला नेमका कशासाठी झाला याचा तपास मात्र चेंबूर पोलीस करतायत। तर सदुद्दीन खान यांच्यावर गोळीबार केलेला होता आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई हादरलेली आहे। त्यांच्यावर नेमका हा हल्ला कशासाठी झाला हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र बांधकाम व्यावसायिक सदुद्दीन खान यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला। ते यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईतल्या चेंबूर इथल्या मैत्री पार्कमध्ये रात्री 9:50 त्यांच्यावर दोघांनी गोळीबार केलेला होता त्यांच्या कारवर आणि यामध्ये ते जखमी झालेले आहेत। चेंबूरच्या मैत्री पार्कमध्ये हा गोळीबार झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावरती काल रात्री मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये गोळीबार झाला। सध्या आपण त्याच ठिकाणी उपस्थित आहोत। आपण बघू शकतो घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। काल रात्री 9:50 ही गोळीबाराची घटना या परिसरामध्ये घडलेली आहे। हा जो परिसर आहे, हा जो मार्ग आहे तो नवी मुंबईकडे जाणारा आहे आणि जेव्हा सदरुद्दीन खान ज्यांच्यावरती गोळीबाराची घटना घडली ते आपल्या राहत्या घरी जात होते आणि तेव्हाच या सिग्नलवरती दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांची एक मोठी टीम आणि फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झाली। त्यानंतर घटनास्थळाचा संपूर्ण पंचनामा जो आहे तो करण्यात आलेला आहे। नक्की किती गोळ्या झाडण्यात आल्या आणि या ठिकाणी नक्की काय परिस्थिती होती या सगळ्या प्रकरणाची माहिती आणि संपूर्ण पंचनामा जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे। सदरुद्दीन खान ज्यांच्यावरती काल गोळीबार झाला, नक्की या वादामागचं कारण काय आहे, कधीपासून त्यांची रेकी करत होते, या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सध्या पोलिसांकडनं सुरू झालेली आहे। सदरुद्दीन खान या प्रकरणामध्ये किरकोळ जखमी झाले असून झेन रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की 2 अज्ञात व्यक्ती पोलिसांच्या अटकेत कधी येणार आणि नक्की या गोळीबारामागचं कारण काय आहे हे कधी स्पष्ट होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।